क स्पर्धा क्रमांक 2 क तुमची वेळ सुरू करता। नमस्कार मंडळी, कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सहर्ष स्वागत करतोय। तर आज आपल्या मराठीत हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे, कारण ते NSS वाली मुले येतात। स्टार्ट।
महाराज की जय। हेलो तुम्ही तुम्ही
आले पेपरला या रिपीट लाव तुम्हाला विचारू आपण या लवकर ये रामदा जा रे माझं नाही चॅनलचं नाव माहिती मला आवडते मी नाही खरोखर असेच व्हिडिओ करतो हा व्हिडिओ करून ठेव म्हणजे आपण सगळं पडतो पाय पाठी घ्या पंचांना विनंती आहे 4 पैकी एकच स्पर्धक तुम्हाला निवडायचा आहे दीक्षा दिलीप नाचरे चला स्पर्धक क्रमांक 1 दीक्षा दिलीप नाचरे नंबर 2 सौ रवीना विजय जाधव सौ रवीना विजय जाधव नंबर 3 सौ सुप्रिया संतोष बालगुडे गत विजेता आहेत जोरदार टाळ्या होते काकीसाठी लपून ठेवले यावर्षी चौथे आहेत सौ शीतल सुनील मांडवकर 5वे आणि शेवटचे स्पर्धक सौ प्रतिमा प्रकाश मांडवकर पंचम 5 मधून 2 फायनल मध्ये चमचा क्रॉस ठेवायचा नाहीये चमचा पूर्णपणे तोंडात टाकायचा नाहीये चमचा तुमचा बाहेर घ्या थोडा 1 नंबर स्पर्धक या बाहेर अजून चमचा कोणता आहे बाहेर घ्या अजून तुमचा चमचा बाहेर घेतो थोडा नाही आतमध्ये गेले पूर्ण आतमध्ये गेले चमचा बाहेर घ्या चमचा खाऊ नका अडके माझं दुखतोय आता बोलून बाहेर घ्या हात काढा तुम्ही मला माहिती आहे 1 इंच पण ठेवलं नाही तुम्ही बाहेर घ्या अजून बाहेर नाहीतर स्पर्धक बाद ठरवलं जाईल इथे 2 पंचे होते चमचाची साईज बघून घ्या चमचा 6 इंच आहे 2 इंच मध्ये ठेवलेलं कोणा बाहेर 3 नंबर स्पर्धक आणि 1 नंबर स्पर्धक चमचा थोडा बाहेर घ्या 3 नंबर स्पर्धक ठीक आहे दुसरा स्पर्धक आहेत सौ दीपिका दत्ताराम नवरत काळा होते
स्पर्धक तिसरे आहेत सौ सुप्रिया संतोष बालगुडे, त्या गेल्या वर्षीच्या विजेत्या आहेत. चौथे आहेत सौ रवीना विजय जाधव, ह्या दुसऱ्या वर्षीच्या विजेत्या आहेत. सौ रवीना विजय जाधव ह्या दुसऱ्या वर्षीच्या विजेत्या आहेत. अशा ह्या 4 स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरी रंगणार आहे. पाहूया पेशवाई पैठणीचा मानकरी कोण होतोय. मी 40 स्पर्धकांना बसण्याची विनंती करतोय. आता आपण अंतिम फेरीतल्या 4 फेऱ्या घेणार आहोत. चौथी असणार आहे धावा धाव. अशा 4 फेरीमधून 150 गुणातून जो स्पर्धक जास्तीत जास्त गुण संपादन करेल तो असेल पेशवाई साडीचा मानकरी. तर उकळणा स्पर्धा उखाणा स्पर्धेसाठी एकच उखाणा घ्यायचा आहे. गुण आहेत उखाण्यासाठी गुण असतील 20. अंताक्षरीमध्ये तुम्हाला 2 गती म्हणायचे. एका गाण्याला गुण आहेत 15. 2 गाण्यांचे गुण होतील 30. चेंडू टाकणे, बादलीत चेंडू टाकणे यासाठी गुण आहेत 50. आणि धावा धाव, जो स्पर्धक पहिला त्याला 50 गुण दिले जातील. जो दुसरा येईल त्याला 30 गुण दिले जातील. जो तिसरा येईल त्याला 20 गुण दिले जातील. आणि जो चौथा येईल त्याला 10 गुण दिले जातील. जो पहिला येईल त्याला दुसरा येईल त्याला 30, चौथा येईल, तिसरा येईल त्याला 20 आणि चौथा येईल त्याला 10 गुण दिले जातील. ठीक आहे. तर सर्वप्रथम एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होते. आपण 40 स्पर्धकांची ओळख करून घेऊया. स्पर्धक क्रमांक 1, आपलं नाव, आपण काय करता सांगायचं प्रेक्षकांना. नमस्कार, माझे नाव सौ ऋतुजा जितेंद्र मांडवकर. मी एक गृहिणी आहे. आपण काय म्हणतात घरकाम करते याला. स्पर्धक क्रमांक 2, शेतकरी मिशन फार्मर आणि किचन वर्करला काय म्हणतात. ओ विराची मम्मी, विराची एक कोटी नाव सांगायचंय ना ते कोण भेटणार नाही. विराज बोल, विराज बोल बोल जा. बोल नाही मम्मी. माझे नाव दीपिका दत्तराव नवरतराव रुटी. गाव नको म्हणून शेती शेती करतात. जोरदार टाळ्या होते. 2 घटक या देशाचे महत्वाचे आहेत, एक सैनिक आणि एक शेतकरी. स्पर्धक क्रमांक 3, गतविजेत्या आहेत त्या, त्यांची ओळख सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा ओळख करून द्यायची आहे. माझे नाव सुप्रिया संतोष बालगुडे. मी गृहिणी आहे. धन्यवाद. यानंतर स्पर्धक क्रमांक 4, माझे नाव रवीना विजय जाधव. मी शेती करते. धन्यवाद. तर आपण आता स्पर्धक क्रमांक 4 कडे जातोय. आपण एक उखाणा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यासाठी 20 गुण दिले जाणार आहेत. ते आम्ही ठरवू. स्पर्धक तुम्ही अनुभवी आहात. 2 वर्षे दुसऱ्या वर्षीचे विजेता आहात, तुम्ही गेल्या वर्षीचे विजेता आहात. ह्या 2 स्पर्धक नवीन आहेत. चला, आपल्याकडे 1 मिनिटाची वेळ सुरू आहे. वेळ सुरू झाली आता आपली.
इथे मांडवकरांची लेख. जोरदार होते. आपल्याला 30 गुण मिळत आहेत. यानंतर स्पर्धा क्रमांक 3 सौ सुप्रिया बालगोडे. चलते गाडी उडते ढोल, चढते गाडी उडते ढोल, संतोष भरतारांचे किशोरी गुलाब के फूल. आणि ते गुलाबाचे फूल टाकीने मिळालेलं आहे. स्पर्धा क्रमांक 2 आपण उखाणा घ्यायचंय. माहीत घेत नाही मला नाही. शेतकऱ्याच्या शिंदेवर वीज टाकते वापरून दत्ताराम भरतांचे नाव घेते सर्वांचे मान राखून. आणि यानंतर स्पर्धा क्रमांक 1 उन्हाच्या कडाक्यामुळे सगळे झाले त्रस्त, उन्हाच्या कडाक्यामुळे सगळे झाले त्रस्त, सगळेच म्हणतात ऋतू आणि जितूची जोडी आहे जबरदस्त. उखाणा पण जबरदस्त, पण गुण 20च. यानंतर दुसरी फेरी जातोय आपण, अंताक्षरी फेरी. मी इथे तुम्हाला सांगते की आता आमचे एक विद्यार्थी इथे गाणं म्हणे, त्यानंतर स्पर्धा क्रमांक 1 शेवटच्या आठवड्यात गाणं म्हणे, त्यानंतर स्पर्धा क्रमांक 2, स्पर्धा क्रमांक 3 आणि स्पर्धा क्रमांक 4 ने म्हटलेलं ते गाणं आहे. पुन्हा ते रिपीट होऊन स्पर्धा क्रमांक 1 कडे येईल, पुन्हा 2, पुन्हा 3 आणि पुन्हा 4. मी आमच्या कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी कीर्ती मांडवकर हिला विनंती करतो की आपण इथे एक गीत सादर करायचंय. कीर्तीने म्हटलेला गायलेल्या गाण्याच्या शेवटची अक्षरांना स्पर्धा क्रमांक 1 आपण गाणं म्हणायचंय. वेळ असेल अर्धा मिनिटामध्ये तुम्हाला गाणं सुरू करायचंय. नसं ते गाणं पास होईल. अर्धा मिनिटामध्ये तुम्हाला ते गाणं सुरू करायचंय, ते गाणं ते पुढच्या स्पर्धेकडे पास होईल. कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. पंढरीशी जाऊ चला, पंढरीशी जाऊ चला, भेटू रखुमाई विठ्ठला, भेटू रखुमाई विठ्ठला. कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. छान गाणं आलेलं आहे. स्पर्धा क्रमांक 1 आपल्याला त आलेला आहे. आपली वेळ सुरू होते आता. प्रेक्षकांमध्ये बोलायचं नाही गाणं, आपण नंतर उद्या सकाळी बोलू. मी काय केलं 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली तर तुमच्याकडे तुमची वेळ सुरू होते आता. आपण ते दोन्ही हिंदी पण मराठी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली तर येते स्पर्धा क्रमांक 3 यांच्याकडे. आपली वेळ सुरू होते आता. हे गाणं म्हणायचं नाहीये, दुसरं.
तो गाणं बाद आम्ही ठरवणार. दहा 9 8 7 6 5 4 सर बोलवत आहे 2 1 वेळ संपली. स्पर्धा क्रमांक 4 यांच्याकडे आपली वेळ सुरू होते आता. गाणं म्हणायचं नाही. गाठी लाठी लाटा झाडांमध्ये उभे झाड झाडावर दिवराची लाल चोच जासुंदरीची. चव तुमच्याकडे तुमची वेळ सुरू. दहा गणराया गालत हसेल का. क स्पर्धा क्रमांक 2 क तुमची वेळ सुरू आता. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. क स्पर्धा क्रमांक 3 तुमच्यासाठी तुमची वेळ सुरू होते आता. कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. ज ठीक आहे. तुमची वेळ संपली. स्पर्धा क्रमांक 1 याने या स्पर्धेत एकच गाणं म्हटलेलं आहे. त्यांना गुण मिळत आहेत या फेरीचे 15. स्पर्धा क्रमांक 2 यांनी एकही गाणं म्हटले नाहीये. त्यांना गुण मिळत आहेत 0. स्पर्धा क्रमांक 3 यांनी गाणं म्हटलं पण ते गाणं चुकीचं म्हटलं. स्पर्धा क्रमांक 4 यांनी एकच गाणं म्हटलंय. त्यांना गुण मिळतात 15. दुसऱ्या फेरी अखे स्पर्धा क्रमांक 1 यांचे एकूण गुण होत आहेत 35. स्पर्धा क्रमांक 2 यांचे गुण होत आहेत एकूण 20. स्पर्धा क्रमांक 3 यांचे गुण होत आहेत एकूण 20. आणि स्पर्धा क्रमांक 4 यांचे गुण होत आहेत 35. 1 आणि 4 35 35. 2 आणि 3 20 20. तिसऱ्या फेरी आपण सुरू करतोय. बादली चेंडू टाकणे. खुर्ची तुझ्या नावावर फक्त तुझ्या नावाचं
शेवटची संधी. एकही चेंडू टाकला नाहीये, 0 गुण. यानंतर स्पर्धा क्रमांक 3 आपण यायचंय या बॉक्स. एक जाऊ दे. 2 20 गुण मिळते. स्पर्धा क्रमांक 4 एक एक 10 गुण. आणि आता स्पर्धा क्रमांक 1 चला. एक 10 गुण. अधिक 20 करत 40 वरती आलेले आहेत. आणि स्पर्धा क्रमांक 4 यांचे गुण झालेले आहेत 45. आता ही शेवटची फेरी आहे, धावाधाव. ठीक आहे, स्वयंसेवक ह्या खुर्च्या उचला. हॅलो हॅलो हॅलो. ऐका, सांगतो मी तुम्हाला. धावत जाऊन एका वेळेला 1 कप घेऊन यायचंय. आणि 1 कप घेऊन आल्यानंतर हे जे गोळ आपल्याला आहेत त्याचे आतमध्ये ठेवायचे. आणि दुसरा कप आणल्यानंतर तो दुसरा कप पहिल्या कपाच्या वरती ठेवायचा. असे 4 कप तुम्हाला एकत्र ठेवायचे. ज्यांचे 4 कप एकत्र नसतील आणि ते पहिले आले तरी ते पहिले पकडले जाणार नाहीत. 4ही कप त्या गोलामध्ये पाहिजेत आणि एकावरती एक पाहिजेत. विस्कटलेले असतील, बाहेर गेलेले असतील तर ते ग्राह्य पकडले जाणार नाहीत. समज थोडस प्रश्न उत्तर कमी केले पण खेळामध्ये थोडेसे नियम कडक केले. समजलं? आता प्रश्न उत्तर सांगू ना.
40 स्पर्धक तयार. ही फेरी ठरवणार आहे पेशवाई पैठणी कोण घेऊन जाणार आहे. हॅलो, अंतिम फेरी 2025 ची पेशवाई पैठणी कोण घेणार. तुम्ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवून तयार. 40 स्पर्धक. हॅलो, मी आमच्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना इथे निमंत्रित करतो. हॅलो, या स्पर्धेतील मी कुमारी साक्षी खांबे हिला विनंती करेन की आपण त्या काकींना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करायचंय. सौ दीपिका तराम नवरत्न जोरदार टाळ्या होते. यानंतर तृतीय क्रमांक सौ सुप्रिया संतोष बालगोळे. मी कुमारी कीर्ती मांडवकर हिला विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करायचंय. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक विजेते सौ रवीना विजय जाधव. मी कुमारी स्नेहल पाटील हिला विनंती करेन की आपण काकींना सन्मानित करायचंय.
नवरत काकी आणि आमच्या कॉलेजच्या उपप्राचार्य घाणेकर मॅडम त्यांना विनंती करेन की आपण सौ ऋतुजा यांना साडी प्रदान करायचे. जितेंद्र मांडवकर Thank you.